बॉलिवूड आणि अंडरवर्ल्डच्या संबंधांची चर्चा कायमच होते। त्यातच बॉलिवूड आणि अंडरवर्ल्डचा लव्ह अँगल। बॉलिवूडमधल्या हिरोईन्सवर फिदा झालेले अनेक डॉन आहेत, पण एक लव्ह स्टोरी सर्वाधिक गाजली, डॉन दाऊद आणि मंदाकिनी यांची। काय होती ही लव्ह स्टोरी? लव्ह स्टोरी होती की फक्त अफवा? एक अशी लव्ह स्टोरी ज्याची चर्चा अंडरवर्ल्ड ते बॉलिवूड सगळीकडेच होती। जुलै 1985 ला राम तेरी गंगा मिली चित्रपट रिलीज झाला आणि मंदाकिनी छा गई। तारुण्यात पदार्पण केलेली प्रत्येकाची तिनं झोपच उडवली। उजळ कांतीची, राखाडी डोळ्यांची, कुरळे भुरभुरणारे केस असलेली 16 वर्षांची कवळीनार मंदाकिनी अँग्लो इंडियन कुटुंबामध्ये जन्मलेली यास्मीन जोसेफ सिनेसृष्टीत मंदाकिनी नावाने प्रसिद्ध झाली। एका रात्रीत स्टार होणं काय हे मंदाकिनी सांगू शकते। राम तेरी गंगा मिली सिनेमा पाहिल्यावर दाऊदनं मंदाकिनीशीच लग्न करणार असं ठरवूनच टाकलं होतं अशी माहिती आहे। दाऊदनं तिच्याशी संवाद साधल्याच्या बातम्याही रंगल्या होत्या, पण त्यांचं लग्न झाल्याच्या चर्चांमध्ये काही तथ्य नसल्याचं समोर आलं। मंदाकिनी दाऊदला दुबईला भेटली होती, त्यांचे फोटो सुद्धा व्हायरल झाले होते। पोलिसांना तिनं दाऊदला भेटल्याविषयी स्पष्टताही दिली होती, पण त्यांच्यात काही संबंध नाही हेही तिनं सांगितलं होतं। 2005 साली दिलेल्या एका मुलाखतीत मंदाकिनीनं सांगितलं होतं की मला कळत नाही की माझं नाव अजून किती दिवस दाऊदसोबत जोडलं जाणार आहे। मी अनेकदा दाऊदसोबत माझे कोणतेही रोमॅन्टिक रिलेशनशिप नव्हते असं सांगितलेलं आहे। काही वर्षांपूर्वी दाऊदसोबत माझा एक फोटो न्यूजपेपरमध्ये आला होता, तेव्हाही मी एका शो करता परदेशात गेले होते। जेव्हा मी दुबईत परफॉर्म केलं तेव्हा मी दाऊदला भेटले, आम्ही बोललो। इतर स्टार प्रमाणेच माझे आणि त्यांचे भेट झाली, फोटोज आहेत, इतकंच फक्त, आमच्यात कधीच कोणतं नातं नव्हतं असं तिनं त्या मुलाखतीत स्पष्ट केलं होतं। तरी जेव्हा जेव्हा दाऊदची चर्चा होते तेव्हा तेव्हा त्यांच्या प्रेमकहाण्या चघळल्या जातात आणि त्यात पहिली असते ती दाऊद आणि मंदाकिनीची चर्चा। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट्समध्ये जरूर कळवा। पहा फक्त न्यूज 18 लोकमत।